दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत सुशील गंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, श्रीधर म्हात्रेवाडी, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी. आणि इथल्या सौ प्रणिता मयुरेश चौधरी या वहिनींना भेटणार आहोत. डोंबिवलीमध्ये आलेले आहोत, डोंबिवली पश्चिम. आणि इथल्या आजच्या भागामध्ये चौधरी वहिनी काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. पहिल्या प्रेमाची पहिली गोष्ट जसं म्हणतात तसं पहिलं प्रेम. आणि मग हे पहिलं प्रेम कधी झालं? तर या वहिनींचं प्रेम 11 वर्ष होतं आणि नंतर लग्न झालं असं कळलेलं आहे. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि जाणून घेऊया चौधरी वहिनींकडून. चला बोलतं करूया. ज्ञान मंदिर. तुमचा डावा हात असा का होतोय? मग 11 वर्षापूर्वीच का नाही केलं? बालविवाह कळलं तुम्हाला? याच्यापेक्षा काय असू शकत नाही. हे 13 वर्ष सांगून ना ऐकले, माझं काय ऐकलं? बरं मी सांगतो. बघा त्यांचं ऐका. नमस्कार. नमस्कार. थांबा, हे काहीतरी देत आहे त्यांना द्यायलाच देत नाही. नमस्कार. हा, आता बोला. हे माझे मिस्टर. मी कुठे विचारले? पण आता तुम्ही विचारणारच ना पुढचा प्रश्न. मी उखाणा सांगणार आहे. या. झुंझुन झुल्या ते बसले होते झोक्यात, कंचोळी अंगात, गुलाल भांगात. तिथून गेले देवघरात, देवघरातून गेले माझघरात. माझघरात होते हंडे, हंड्यावर होती परात, परातात होता केशरी भात. मयुरेश रावांचं नाव घेते, आदेश भाऊजी येतात घरात. अरे वा, थँक्यू. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर मयुरेश चौधरी. हे माझे सासरे नमस्कार, लीलाधर चौधरी. इकडे माझे सासूबाई शैलजा चौधरी. माझे बाबा प्रकाशचंद्र महाजन. आई सौ अनिता चौधरी, अनिता महाजन. माझी आजी सौ कमल चौधरी. आणि माझे आजोबा नमस्कार. त्र्यंबक चौधरी. आणि हे सगळे आमचं पूर्ण सुशील गंगा परिवार. त्याच्यानंतर माझ्या ट्रेनच्या मैत्रिणी आणि माझ्या डान्स क्लासच्या मैत्रिणी सगळ्याजणी एकत्र. कॉलेजच्या पण मैत्रिणी. डान्स क्लास, ट्रेन आणि कॉलेज आणि सोसायटी आणि परिसरातले सगळे आहेत. आणि परिसर. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया गप्पांना, नाहीतर काही वेळाने सांगतील हो हो थांबा, आता फक्त वेश्याच झाल्या, आता ईश्य येत आहे. सुरुवात करूया गप्पांना. जाई जुई शेवंती फुले केली गोळा. होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघायला मैत्रिणी झाल्या गोळा. शेतामध्ये पेरते लसूण, पैठणी मिळेल हे मी सांगते एकदम ठसून. माझी जर चिठ्ठी आली ना तर मीच पैठणी जिंकून जाणार. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? तिथलंच डोंबिवलीतलं. कुठे? डोंबिवलीत देवी चौक एरिया आहे इकडे. हा, तिथलं. तिथे. हा, सगळं शिक्षण वगैरे डोंबिवली? सगळं डोंबिवली. तुम्ही काय करता? मी आता इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यामध्ये ॲज अ बिझनेस मॅनेजर म्हणून काम करते. कुठे? मी CST ला मंगलदास मार्केट. मिस्टर काय करतात? सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. बोलवा. मयूर. नमस्कार. बसा. मयूर म्हणजे कोण? तर त्यांचं ऍक्च्युली नाव आहे मयुरेश, जे गणपतीचं नाव आहे, पण शॉर्ट फॉर्म एवढं मयुरेश मोठं. बरं, म्हणजे मयुरेश हे गणपतीचं नाव. हा. मयूर म्हणजे मोर. म्हणून तर पैठणीसाठी काय हात बघू.
ऐक हातावर कसली आहे मेहंदी? मोराचीच आहे. आणि आजचा पैठणीचा खेळ सुद्धा मोराचा. क्या बात आहे. त्यामुळे 3 मोर एकत्र आलेले आहेत आता. योग जुळून आलाय डोंबिवलीत. बरं मला सांगा, आता तुमचं बालपण कुठलं? माझं पण डोंबिवलीतलंच. डोंबिवलीत कुठे? डोंबिवली इथं वेस्ट मध्येच गणेश नगर म्हणून एरिया आहे, तिकडे माझं अख्खं बालपण. अख्खं बालपण असतं ना? अख्खं म्हणजे पूर्ण बालपण तिथं. पूर्ण मला वाटलं अख्खं असतं वगैरे. अच्छा, मग तिथे पूर्ण बालपण गेलं. मग तुमची ओळख कशी काय? माझी आणि प्रणिताची ओळख आमच्या 11th स्टँडर्डचं जे कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, ज्ञान मंदिर ज्युनियर कॉलेज, ज्ञान मंदिर, तिकडे झाली. तिकडे ओळख म्हणजे पहिल्यांदा मी तिला तिकडे बघितलं. कसं काय? आणि म्हणजे माझ्याच वर्गात होती. तर आणि नंतर माझे जे संध्याकाळी क्लासेस होते सायन्सचे, त्याच्यामध्ये पण तीच दिसली मला बाहेर. तुम्ही काय सायन्स? अच्छा, तुम्ही क्लासमध्ये आणि या बाहेर? नाही क्लाससाठी वेट करत होती ती. म्हणजे कसं काय? म्हणजे लेक्चर 6चं होतं आणि ती एक 5:45च्या आसपास बाहेर उभी होती. आणि तुम्ही कितीला पोहोचला होता? मी पण त्याच्या 5-10 मिनिटं आधीच पोहोचलो. हा, मग पुढे काय झालं? मग मी बघितलं तिला. मग म्हणजे तेव्हाच आवडली होती, पण असं काही विचार केला नव्हता अजून. तुमचा डावा हात असा का होतो? बोला बोला बोला. मग तिकडून मग कॉलेज क्लास सगळं एक असल्यामुळे मग होत गेली ओळख. हा, पुढे मग काय, मग 1 वर्षाने मी प्रपोज केलं तिला. आणि मग नाही, पण मला सांगा, 11वीत तुम्ही एकमेकांना बघितलं, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही त्यांना बघितलं किंवा लहानपणापासून बघत होता, पण 11वीत क्लासच्या बाहेर जेव्हा त्या दिसल्या तेव्हा कुठेतरी तुम्हाला वाटलं की आपण यांना विचारायला पाहिजे, बरोबर? पण दोघेही वेस्टलाच होता. हो. मग ईस्ट वेस्टचा कधी प्रवास करावा लागला? अजिबात नाही. कॉलेजसाठी करायचो, ईस्ट टू वेस्ट टू ईस्ट. कसा प्रवास? आमचं कॉलेज आहे ईस्टला, MIDC मध्ये. तर आम्ही बसने जायचो. ज्ञान मंदिर ज्युनियर कॉलेज. अरे हा, मग तुम्ही बसने जायचा. मग तर तो किस्सा असा आहे की हिचं सम्राट हॉटेल जवळ घर आहे. तर तिकडनं तिची म्हणजे कॉलेजपर्यंतची बस डायरेक्टली तिकडनंच सुटायची. तर मला तसं बघायला गेलं तर तो एरिया खूप लांब होता. तरी आता तिला बघता यावं म्हणून मग मी सकाळी तिथपर्यंत जायचो. कुठून? माझ्या घरून तिथपर्यंत जायचा. आणि मग ती स्टार्टिंग पॉइंट होता तो बसचा. मग मी तिच्यासाठी जागा पकडायचो. तुम्ही? बरंच करता तुम्ही. पुढच्या स्टॉपला ती चढायची, तोपर्यंत बस बऱ्यापैकी भरलेली. असं कधी झालं नाही का, ए भाई साहेब उधर थोडा? नाही, मी माझे मित्र असायचे, ते बसायचे माझ्या जवळ आणि मग ही चढली की ते आपोआप बाजूला उभे राहून जायचे. बिचाऱ्यांनी केवढं केलं होतं तुमच्यासाठी. आज त्या मित्राची आठवण तरी आहे का? नाही, आहे माझे मित्र. आले नाही? आहे का? काय नाव तुमचं? तुम्ही हीच कामं करता का? त्यांच्यासाठी केलं. किती छान. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, मग अशा तऱ्हेने तुमचा हा प्रवास सुरू झाला, सगळं छान मजेत होतं. मग प्रपोज कधी कोणाला केलं? मी एक आमची 11th फायनल एक्झाम झाल्यावर आमचा एक बायोचा फायनल पेपर होता. बायोलॉजी. त्याच्यानंतर मग त्या दिवशी ठरवलं होतं की आज विचारेल म्हणून. बायोला? नाही, प्रणिताला. अच्छा. मग ठरलं की आम्ही सगळे मित्र मिळून बाहेर फिरायला जाणार होतो पेपर सुटल्या डोंबिवलीतच. मग त्याच्यात ही पण होती. मग फिरलो आणि 1 तास 2 तासांनी विचारलं काय की लग्न करशील का माझ्याशी? तुम्हाला माहिती होतं हे सगळं? हो. तुम्हाला हा अंदाज कधी आला होता? मला ऍक्च्युली अंदाज नव्हता. फक्त त्याला कॉलेजमध्ये असताना, क्लासमध्ये असताना आर नावावरनं चिडवायचं. हा, आर. तर मी पण त्याला चिडवायचं त्याच्यावरनं. आणि हे मला अजिबात माहिती नव्हतं की हे आर नाव माझ्याच ह्याच्यामधलं रिलेटेड आहे, बिकॉज माझं पाळण्यातलं नाव रश्मी आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यावरनं त्याला चिडवायचं सगळेजण. रश्मीच्या तुम्हाला हे पाळण्यातलं, तुम्ही काय बारशाला गेला होता? मग पाळण्यातलं नाव तुम्हाला कसं कळलं? तिच्या मैत्रिणीने सांगितलं होतं. काय? की तिची 2 नाव आहेत, प्रणिता आणि रश्मी. ती कोण मैत्रीण? ती पण डोंबिवलीतच राहते, मानसी फडके म्हणून. अच्छा, ती ही माहिती पुरवायची कामं करते. त्या मानसी फडकेंना नमस्कार सांगा. बरं. आणि तेव्हा मला एवढं काही वाटलं नव्हतं. मग असं जस्ट आमचं सब्जेक्ट चाललेला की नाही. बरं, हे आर तुम्हाला त्या मैत्रिणीने सांगितलं? मग तेव्हापासून आर सुरू झालं? नाही, ऍक्च्युली ते चिडवायचे. डिरेक्टली तिला कळू नये, कारण ती थोडी शॉर्ट टेम्पर्ड आहे. तर डिरेक्टली तिला कळू नये किंवा माझ्यावर चिडवतात, तर त्याच्यामुळे मग ते दुसऱ्या. पण तेव्हा कळलं असतं तुम्हाला तर काय केलं असतं तुम्ही?
मग तेव्हा तर मग काही खरं नव्हतं. म्हणजे आय वॉज नॉट थिंकिंग अबाउट दॅट की असं काय, असं मला तेव्हा काही वाटलं नव्हतं. तर मग मे बी त्याच्याशी बोलणं वगैरे पण बंद झालं असतं माझं. हो का? तर तुम्ही हे साधारणतः कुठलं वर्ष होतं, इयर? 2001. ओके. मग 2006 मध्ये आम्ही डोंबिवलीतली एक बातमी जी आली की तुम्हाला मिस डोंबिवली वगैरे काहीतरी बक्षीस मिळालं, बरोबर आहे? हा. मग त्यावेळेला हे होते नाही, त्या फंक्शनच्या वेळेला हा नव्हता. काय हो, खरं काय? नाही, फंक्शनला मी नव्हतो. का? तिच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बऱ्याच चालत असतात. तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? एवढा मोठा महत्वाचा क्षण तुम्ही कसा नाही, काय? मला माहिती नव्हतं. ती म्हणाली की मी पार्टिसिपेट करते. म्हटलं ठीक आहे, चांगलं आहे. तर तुम्हाला हे आधी सांगितलं होतं तुम्ही कसं काय? फोनवरनं बोलणं व्हायचंच ना. पण असं बाकी काही नव्हतं तेव्हा? नाही, तेव्हा होतच की. होतच की. आणि इतका छान क्षण तुम्ही कसा काय मिस केला? नाही, तेव्हा आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण मी मे बी कामात वगैरे बिझी असेल. नाहीतर मी तिचे नाटक वगैरे व्हायचे तेव्हा पण वेळ. तुम्ही नाटकं करता? नाटकं म्हणजे तशी नाटकं नाही, नाही नाही, मग तशी म्हणजे कशी? रंगमंचावरची नाटकं करते. मी तीच म्हणतोय, तुम्ही कुठली म्हणता? दोन अर्थ होतात ना. कशी काय? कसे दोन अर्थ होतात सांगा, कोणते दोन छोटी अर्थ? नाटकं पण असतात. ती कशी असतात? एक्झाम्पल सांगा, तुमच्या दोघांच्या बाबतीत असेल तर. तसं नाही, मला कळतं लगेच ती नाटक करते. म्हणजे नाटक करतात, तेच तर म्हणतोय ना मी. बरं, कुठल्या नाटकात काम केलं? बघ वॉशिंग्टनचा डॉक्टर मीना नेरुरकरांचं जे होतं त्याच्यात तुम्ही 75 भूमिका प्रयोग केली. केले होते मी. बर. आणि तुम्ही? मी नाही, मी याच्यातला नाही. तुम्ही तिकीट काढून नाटक बघणे वगैरे असं ना. आता या ठिकाणी 8 वस्तू येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. 8 वस्तू आहेत, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार. तो 1 रुपयाचा टॅग मिळणं फार गरजेचं आहे. तर त्या 4 वस्तू तुमच्याकडे. हा, बरं, मला सांगा किती वर्ष प्रेम होतं तुमचं? लग्नाच्या आधी 11 वर्ष. लग्नाच्या आधी 11 वर्ष? मग 11 वर्षापूर्वीच का नाही केलं? बालविवाह मान्य नाही. बरं, आता बघूया 1 रुपयाचा टॅग मिळणार का. प्लीज 1 रुपया. आता 3 वस्तू कुठल्या पाहिजे त्या घेऊ शकता तुम्ही. 20 रुपये. व्हेरी गुड, घ्या मिक्सर. डिनर सेट घेऊ. त्यात किती पैसे आहेत बघा. 50 रुपये. आणि आता आणखी एक वस्तू. किचनचं आयटम 500 रुपये. 500 रुपये. अभिनंदन. चला, या 4 वस्तू आणि एकूण किती रुपये? 571. 571 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. आणि आता तुम्ही आरोप करायचे. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. सर्वांना घरी पाहुण्यांना बोलवते आणि बाहेर फिरायला जाते आणि पाहुण्यांचा स्वयंपाक मला करून त्यांना जेव घालून मी पाठवते. काय आरोप मान्य आहे का? नाही, कामानिमित्त तिला जावं लागतं एमर्जन्सी कधी पण, त्याच्यामुळे तसं. बघितलं 11 वर्षाचा इफेक्ट. सासूबाई, पुढचा आरोप कोण करणार? बोला. आई. प्रत्येक गोष्ट आपण तिला सांगतो की तू असं करू नकोस. एखादी गोष्ट मला पटत नसते, मग तिला मी पटवून देण्यासाठी प्रयत्न करते. ती किंवा हो म्हणते, पटलंय सांगते, आणि पण शेवटी करताना तिच्या मनात जे आहे तेच करते. ऐकावं जगाचं आणि करावं मनाचं, हे बरोबर ती युक्ती सिद्ध करते. बरोबर. तर त्यांनी सांगितलं ना, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, तर ती तसंच करते. पुढचा आरोप की सतत फोन सुरूच असतो आणि पुन्हा ज्याला फोन करते त्याला ते ठीक आहे, मी पुन्हा तुम्हाला फोन करेल, आता जरा घाईत आहे. काय आरोप मान्य आहे का? आणि ती बोलत असते, पण ती कामाचंच बोलत असते. म्हणजे आता फोन केल्यावर मी इकडे त्याला ठेवते असं म्हणून चालत नाही. तर त्याच्यामुळे, आणि समोरचा माणूस म्हणे लगेच ठेवून देते, त्याच्यामुळे ती व्यवस्थित बोलूनच ठेवते. पुढचा आरोप. तिला नेहमी आम्ही म्हणत असतो, काही ना काही सांगत असतो, पण सगळं हसण्यावर घालवते. तिला कथ्थक येतं, चांगलं येतं, डान्स येते, पण ती बिलकुल ऐकत नाही. कथ्थकचे प्रयोग आपण करूया काही बोलतो, पण कामामुळे मला वेळ नाहीये असं म्हणून सगळं हसून सोडून देते. बरं सांगा, हे आरोप मान्य? नाही, तिला डान्स करायला आवडतो, पण प्रोफेशनल कमिटमेंट जास्त महत्वाची असल्यामुळे तिला तिचा स्वतःचा छंद येतो डान्स करणं, पण ते जमत नाही. तिला पण मनातून कुठेतरी वाटत असतं की मी नाटकाचे प्रयोग करावे किंवा डान्स करावे, पण घर आणि नोकरी सांभाळता तेवढं जमत नाही. त्याच्यामुळे ती हसण्यावर नेऊन ते आपण यापूर्वी कधी भेटलोय का? नाही.
नाही ना बरं. पुढचा आरोप. प्रणिता कॉन्टॅक्ट खूप कमी ठेवते. तर आमच्या दोघींच्या मैत्रीला जवळजवळ 10 वर्ष झाली आहेत आणि त्याच्यामध्ये हिला काय आपणच फोन करा, तुम्ही बिझी थोड्या वेळाने फोन करते, 2 दिवस उलटून जातात तर तिचा फोन फार कमी येतो. काय हो? नाही असं नाहीये, तिच्या कामाच्या गडबडीमध्ये ती माझा पण फोन कट करते कधी कधी. कळलं तुम्हाला? याच्यापेक्षा काय असू शकत नाही. बरं आता स्वभावातले चांगले गुण सांगा. मी तिची गाडीची मैत्रीण आहे. गाडीची मैत्रीण म्हणजे ट्रेन मधली? ओके 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 ओके. अच्छा अच्छा. पण प्रणिता खूप गोड स्वभावाची आहे. फक्त आम्ही आली तिला मिस करतो कारण ती आमच्या बरोबर गाडीलाच येत नाही. खूप मिस करतो प्रणिता. आणखी 5 वर्षापासून आम्ही एकत्र वॉकिंग करत होतो सकाळी. ती म्हणते मला तब्येत मेंटेन करायची, जिम लावायची, असं सगळं करायचं. पण आता सध्या तिने वॉकिंग पण सोडून दिलं. नाही पावसाळ्यामध्ये पण येत आता. अच्छा 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 अच्छा. म्हणून तिला सांगा परत तिने वॉकिंग चालू करा आणि तिचं मेंटेन चालू करावं. हे 13 वर्ष सांगून ना ऐकले माझं काय बरं 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 मी सांगतो बघा त्यांचं ऐका जरा. बरं आता कौतुक अजून सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. मन मिळव आहे, सर्वांना एकदम एकत्र गोळा करून कुटुंबाला सर्वांना एकत्र गोळा करून राहते. सगळी सिनियर मंडळी आहेत, आजी आजोबा. लहानपणाला आम्ही तिला गोड बोले म्हणतो, कारण तिला जे काही करायचं असेल ते काहीतरी गोड बोलून त्याच्यातून बरोबर ते करून घेते. तिचं हवं तसं. ती आता जिमला जाते. मी म्हटलं जिमला कशाला जाते, थोडंसं डायटिंग कर, थोडंसं काही कर. तरी मग ते याचं जे जंक फूड आहे ते तिला तसं तर आवडतं. ते आम्ही तिच्याबद्दल तक्रार करतो, पण शेवटी ती गोड बोलेच म्हणतो आम्ही तिला. त्यामुळे आम्ही कधी दुर्लक्ष करतो. तर आता तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे. मी माझ्यात जेवढ्यात काही उणीवा आहेत त्याच्यात मी डेफिनेटली वाढ करीन. नाही वाढ नाही करणार, सुधारायचा प्रयत्न करेल. जसं त्या म्हणाला वॉकचा एक आहे, तर मी आता वॉकला नक्की सकाळी येत जाईन. आणि आईंवरती एवढी पूर्ण अशी सगळी जबाबदारी नाही टाकणार मी आईंना डेफिनेटली कोणी येत असेल जिथे मला कामाचं ऍडजस्ट करता तिथे मी कामाचं ऍडजस्ट करून घरी थांबत जाईन. किती छान. चला एवढा बदल झाला तरी सुद्धा खूप आहे. सासूबाई आता इथून पुढे पाहुणे आले की या घरात असणार अशी आशा बाळगूया. नाही नक्की थांबेन. नक्की. हो हो. हा सन्मानाचा क्षण आहे आमच्या वहिनींचा. वहिनींना झी मराठीकडून हा तन्मणी अभिनंदन. यामधून एक नाव कोणाचं जाहीर होणार बघूया. थँक्यू. माधुरी बोर्डे. नाव सांगा. माधुरी बोर्डे. एवढंच आहे? मणिलाल माधुरी बोर्डे, मणिलाल बोर्डे. बर. मग आता तुम्ही राहता कुठे? डोंबिवली. डोंबिवलीत कुठे? सुमित्रा सोसायटी. कुठे आहे ती? जुन्या डोंबिवलीत. जुन्या डोंबिवलीत. आता इथे कोणाबरोबर आलात? आता आमच्या मैत्रिणी. मैत्रिणी. घरातलं कोण आहे? घरातलं कोणी नाही. काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया यांना. बघूया काय होणार आता. ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तिथूनच तो चेंडू टाकायचा आणि ही जाळी याच बिल्डिंगच्या कोपऱ्यात कुठेतरी बिचारी पडलेली, त्या जाळीतल्या त्या चौकोनामध्ये जाऊन त्या रकान्यामध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला तुमच्यापासून सुरुवात. शांतपणे टाका. एक. दोन. तीन. एक. दोन. तीन. चार. पाच ही गुणसंख्या. तुमची गुणसंख्या आहे 3.
जर 2 ही गुणसंख्या आणखी वाढली तर होणार 5 बरोबरी, आणि जर 3 ही गुणसंख्या करू शकलात या 5 चेंडूमध्ये तर पैठणी तुमच्याकडे. शांतपणे खेळा, बघूया काय होणार. एक 5-4. निर्णायक चेंडू आहे. दोघींनाही 5-5 संधी. पाच संधी दोघींनाही दिली होती आणि आता 0 ही गुणसंख्या. तुम्ही टेन्शन घेतलं ताजी. आता 1 आणि निर्णय तुमच्या बाजूने घ्या. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या बोर्डे आई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चौधरी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. सुशील गंगा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी डोंबिवली पश्चिम या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.